नमस्कार मित्रांनो, एका वीडियोमध्ये असं म्हटलं, अगर बीजेपी हिंदू मुस्लिम के नाम पे लड़ाती है तो फिर 1947 में बीजेपी नहीं थी तो धर्म के नाम पे एक देश दो टुकड़े में किसने करवाया। खरं तर हा इतिहास झाला, आज त्याला 70 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली आणि जुने मळे उकरून काढू नये असं आपल्याकडे म्हटलं जातं। पण जेव्हा अशी एखादी कॉमेंट असते तेव्हा त्याच्यावर जेव्हा आपण विचार करू लागतो तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात की या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मोहम्मद अली जिना आणि नेहरूंचा एकत्र फोटो आहे। म्हणजे ज्याने कॉमेंट टाकली त्याला असं म्हणायचं की नेहरू आणि जिना या ठिकाणी जबाबदार होते आणि ते बरेचसे खरं आहे, कारण त्यावेळचे ते भारत देशातले प्रमुख नेते होते। एक मुस्लिम लोकांचा नेता होता आणि एक हिंदू लोकांचा नेता होता। खरं तर नेहरू हे काही हिंदू लोकांचे नेते नव्हते, ते भारतीय नेते होते आणि भारताचे ते पुढे पंतप्रधान झाले। पण हिंदूंचे जरी ते नेते नसले तरीसुद्धा मुस्लिम समाजाने त्यांना हिंदूचा नेता म्हटलं आणि त्यांनी समस्त भारतीयाचा नेता म्हणून मुस्लिमांनी त्यांना स्वीकारलं नाही किंवा मुस्लिम नेता म्हणून त्यांना स्वीकारलं नाही। खरं तर मित्रहो, जेव्हा इतिहासामध्ये अशा काही मोठमोठ्या घटना घडतात, जेव्हा देश तोडले जातात किंवा देशामध्ये अराजक निर्माण होते, दंगल तयार होते आणि देशाचे तुकडे होतात किंवा देश नामशेष होण्याच्या काठावर येतो, त्यावेळेस एक व्यक्ती काही करत नाही। त्यासाठी जेव्हा भारताची फाळणी झाली त्या अगोदर खरं तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची 1875 ते 76च्या दरम्यान स्थापना झाली। ते सर अहमद हे इंग्रजांकडे नोकरीला होते, पण त्यानंतर त्यांनी मुस्लिम तरुणांनी उच्च शिक्षण घेतलं गेलं पाहिजे, त्यांनी कॉलेज स्कूल केलं पाहिजे, ह्या विचाराने त्यांनी ते स्थापन केलं आणि त्या ठिकाणी जे काही लोक शिकून बाहेर निघाले त्यांच्या मनात पहिल्यांदा आपण भारतात हिंदूंबरोबर राहू शकतो का याच्यावर विचार सुरू झाला आणि मग 1000 वर्ष ज्या इस्लामने या देशावर राज्य केलं त्या देशातले जे मुसलमान आहेत ते हिंदूंबरोबर कसे राहतील, कारण आपण राज्यकर्ते आहोत तेव्हा आपण वेगळे आहोत ही भावना तेव्हापासून रुजू झाली। खरं तर काही कट्टर मुसलमान असं म्हणतात की सिंधमध्ये कासिम जेव्हा त्या धर्तीवर त्याने पाय ठेवला तेव्हाच इस्लामचा म्हणजेच पाकिस्तानचा जन्म झाला असं काही लोकांचं म्हणणं आहे। पण खरं तर मित्रांनो, हे एखादी गोष्ट घडत असताना, इतिहास बदलत असताना, इतिहास करवट घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक गोष्टी या एकत्र येऊन एक इतिहास घडतो। एका व्यक्तीमुळे इतिहास कधी घडत नाही। जिना हे फार झालं तर त्या रंगमंचावरचं एक पात्र असेल, नेहरू एक पात्र असेल आणि काँग्रेससुद्धा त्या नाटकामध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या असतील, पण म्हणून या दोघं तिघांमुळे ते नाटक उभं राहिले नाही। भारत पाकिस्तान जेव्हा निर्माण झालं त्यावेळेस त्याच्या अगोदरचा सगळा इतिहास अशा पद्धतीने गुंफला की आपोआप पाकिस्तान निर्माण व्हायला त्याची मदत झाली। मग त्या ठिकाणी इंग्रज असतील, लॉर्ड माउंटबॅटन असेल किंवा असे अनेक नेते होते की ज्यांनी भारत पाकिस्तानची फाळणी व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि गांधीसारखे ज्यांची इच्छा नव्हती त्यांनाही मग त्याच्या मागे फरफटत जावं लागलं। जरी त्यांना असं वाटत होतं की मुळात हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा अशी प्रगल्भ आणि खूप मोठी विचाराची आहे की मुसलमान हे भारतीय संस्कृतीमध्ये विलीन झालेले आहेत, तेव्हा ते वेगळा देश मागणार नाही। पण हे अर्धसत्य होतं। खरं सत्य असं होतं की इस्लाम ज्या ज्या ठिकाणी पोहोचला त्या ठिकाणी त्यांनी फुटीरता पेरली आणि बहुसंख्य झाल्यानंतर त्यांनी अनेक देशांचे तुकडे केले, हा खरा इतिहास आहे। तेव्हा जिनाने पाकिस्तान बनवला ह्या म्हणण्यापेक्षा आणि जिनाने इतिहास घडवला या म्हणण्यापेक्षा इतिहासानेच जिनांना घडवलं हे जास्त संयुक्त होईल।
नेहरू काँग्रेस याला जबाबदार आहे, पण सर्वस्वी नाही. कारण या ठिकाणी अनेक व्यक्तींनी सहभाग घेतला आणि वेगळ्या पद्धतीने पाकिस्तान निर्मितीला हातभार लागला. तेव्हा मित्र, कुठलाही देश घडत असताना अशा एखाद्या व्यक्तीमुळे तो देश घडत नाही आणि त्या देशाला अशी कलाटणी मिळत नाही. त्यासाठी जो संस्कृती असते, जो धर्म असतो, त्या धर्मामध्ये बी अशा काही गोष्टी पेरलेल्या असतात की ते माणसाला अशा पद्धतीने प्रवृत्त करतात की त्याने त्या ठिकाणी आपली जी परंपरा आहे, आपली जी संस्कृती आहे, आपला जो इतिहास आहे आणि आपल्या पूर्वजांनी आपल्या धर्मग्रंथाने जे जे काही आपल्याला शिकवलं त्या पद्धतीने ते वागत असतात. आणि हीच गोष्ट इस्लामी शिकवली आहे. फुटीरता ही इस्लामचं मूलभूत अंग आहे आणि मुसलमान हा कुठेही शांतीने राहणारा मजहब नाही. तेव्हा मग आपोआप या गोष्टी वाढत जातात आणि धर्माला अनुकूल असे निर्णय घेतले जातात. त्यानुसार भारत पाकिस्तानची फाळणी झाली. आज जरी भारत पाकिस्तानची फाळणी होऊन फारसं पाकिस्तानच्या पदरी काही पडलं नाही, तिथली परिस्थिती फारशी चांगली नाही, पण त्याला फाळणीचे लोक दोषी आहेत किंवा इतिहासात फाळणी घडली म्हणून असं तो देश असा झाला असं नाही. त्यानंतरच्या त्या पिढ्या आल्या, त्या पिढ्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण करायला हवं होतं, ज्या पद्धतीने त्यांनी समाजाला एकसंध करायला हवं होतं, ते त्यांना शक्य झालं नाही, जे भारताला शक्य झालं. तेव्हा मित्रहो, इतिहासामध्ये काय घडलं आणि भारत पाकिस्तानची फाळणी कशी झाली याचा जरूर अभ्यास करावा, पण त्याच्या खोलात फारसं बुडू नये. कारण ती घटना घडून गेलेली आहे, त्याच्यामध्ये फारसं बदल होणार नाही. पुढे फक्त आपल्याला बघता येईल अजून काही वर्षानंतर काय पद्धतीने पाकिस्तानची परिस्थिती निर्माण होते आणि इतिहासाला कशी कलाटणी मिळते. मग जर भारतातले स्वतःला कट्टर समजणारे किंवा देशभक्त समजणारे लोक असं मनात आणत असतील की पाकिस्तान भारतात विलीन व्हावा आणि तो एक दिवस विलीन होईल, पण इतिहासाला ते मान्य असेल तर त्यासाठी 1-2 लोकांची गरज नाही. तो इतिहास बरोबर घडवला जाईल आणि एक दिवस पाकिस्तानचे लोक सांगतील की आम्हाला भारतात यायचं आहे. तेव्हा भारतीय लोकांनी ठरवावं की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि इतिहास कशा प्रकारे बोध घेतो आणि इतिहास कशा पद्धतीने कलटणी घेतो हे आपल्याला काही वर्षानंतर कळून येईल. नमस्कार.